फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या मुद्द्यावर आज सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे। आरोपी बदनेनंच शोषण केल्याचं स्पष्ट असून सुसाईड नोटमधील अक्षर त्या पीडित महिला डॉक्टरचंच असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली आहे। तर या सगळ्या संदर्भात 60 दिवसात आरोपपत्र दाखल करू अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे। पाहूया। जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय त्यामध्ये एकीकडे बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे। हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे। आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकला जात होता। तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर टाकणारी सुद्धा काही महाभाग आहेत। त्या दृष्टीने सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का ही माहिती उपलब्ध करून द्या अध्यक्ष। काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे, तो आलेला आहे। काही गोष्टींचा ॲनालिसिस होतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो। 90 दिवस वेळ असतो पण 60 दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत। तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली आहे। मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते, ते जरा भावना सांगते, कारण मी तिच्या यातना, त्या डॉक्टर महिलेच्या यातना समजू शकते। प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन। आणि देवाभाऊ मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे। तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे। पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।